नमस्कार. तिळगुळ घ्या गोड बोला. आज आपण पाहणार आहोत लहान मुलांचं संक्रांतीचं बोरन्हाण कसं करतात याविषयी माहिती. आपण पाहूया बोरन्हाण म्हणजे काय. नववधूची पहिली मकर संक्रांत असली की तिला हलव्याचे दागिने घातले जातात. तसंच बोरन्हाणाच्या सोहळ्यात लहान मुलांना हलव्याच्या दागिन्यांनी नटवलं जातं. त्यांचं औक्षण करून त्याच्या डोक्यावर बोरं, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या आदी पदार्थ टाकले जातात. हे पदार्थ उपस्थित लहान मुलं लुटतात. या विधीला बोरन्हाण असं म्हणलं जातं. काही भागात यालाच बोरलूट असंही म्हणतात, तर काही भागात लूट म्हणतात, तर काही भागात बोरन्हाण असं म्हणतात. लहान मुलांचं बोरन्हाण का करायचं यामागं एक आख्यायिका आहे. असं म्हणतात की करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हा विधी करण्यात येतो. हा विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळगोपाळ कृष्णावर करण्यात आला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. लहान मुलं हे कृष्णाचं रूप मानलं जातं. त्यामुळे करी राक्षसाची सावली आपल्या मुलावर पडू नये म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा सुरू झाली. ही एक विधी किंवा आख्यायिका प्रथा नाही, तर हा बोरन्हाणामागे शास्त्रीय कारणही आहे, जे समजल्यावर तुम्ही घरातील चिमुकल्याचं बोरन्हाण कराल. मकर संक्रांत ही ऋतूबदलाची चाहूल आहे. लहान मुलांना या बदलत्या ऋतूचा त्रास होऊ नये आणि या ऋतूमधील फळं त्यांनी खावीत म्हणून हा विधी केला जातो. मजा आणि मस्तीमध्ये लहान मुलं न खाणारी फळं या निमित्ताने खातात. मकर संक्रांत ते रथसप्तमी या दरम्यान तुम्ही हा विधी कधीही साजरा करू शकता. अगदी चिमुकल्यांपासून ते 5 वर्षांच्या मुलाचं बोरन्हाण करता येतं. लहान मुलांचा कौतुक सोहळा आजकाल मोठ्या थाटामाटात केला जातो. घरात तुम्ही ज्या ठिकाणी बोरन्हाण करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. बाळाला नवीन काळे कपडे घालून त्यांना हलव्याचे दागिने घाला आणि चौरंगावर बसवा. त्यानंतर चिमुकल्याचं औक्षण करा. त्याच्या डोक्यावरून बोरं, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करून त्याचं बोरन्हाण करा आणि उपस्थित लहान मुलांना ते लुटण्यासाठी सांगा. बोरन्हाणमध्ये वापरण्यात येणारी फळं मुलं इतर वेळी खात नाहीत, म्हणून बोरन्हाणाच्या माध्यमातून ती फळं त्यांच्या पोटात जातात. यावेळी म्हटलं जातं की बाळावर असंच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव राहू दे, तो सुबत्तेत नाहू दे, कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होऊ दे, असा हा लहान मुलांचा मकर संक्रांतीतील एक संस्कार आहे. तर ही झाली आपली बोरन्हाणाविषयी माहिती. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.